प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. दुपारचे 3 वाजून गेले होते. मॅडम जेवून घ्या. 3 वाजून गेले. ताट वाढायला घेऊ? दारात उभी राहून शारदेची मुलगी कांता तिला विचारत होती. नको ग, राहू दे. तसंही वेळ टळूनच गेलीये. बरं तू जेवलीस का? उपाशी असशील तर जा तू जेवून घे बाळ. माझा हा कामाचा रगाडा कधी संपायचा नाही. तू माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस. ती हातातला कागद बाजूला ठेवत म्हणाली. हो माहितीये ते मला, आणि मी जेवले मगाशीच. हे नेहमीचं झालंय तुमचं. वेळ टळून गेली म्हणता आणि उपाशी राहता. आज मी तुमचं काहीही ऐकून घ्यायची नाही. आणतेच कशी मी ताट वाढून. असं म्हणत कांता दुडूदुडू पायऱ्या उतरली सुद्धा. ही पोर काही ऐकायची नाही. स्वतःशीच पुटपुटत ती खुर्चीतून उठली आणि तिने खिडकीचा पडदा सरकवला. समोरचा अथांग सागर पाहून आज नेहमीप्रमाणे प्रसन्न वाटण्याऐवजी तिला भरून आलं. किती वादळ पोटात ठेवतो हा, तरीही लाटांच्या सानिध्यात सुखाची गाज देतो. सहज मनात विचार डोकावून गेला. भूतकाळातलं वादळ पुन्हा तिच्या आयुष्यात घोंघावत होतं. ती त्याच विचारात गुंतली होती. मॅडम घ्या जेवून. कांताच्या आवाजाने तिची विचारांची तंद्री भंगली. कांताचे मान ठेवण्यासाठी तिने ताट हातात घेतलं. पहिला घास तोंडातून पोटात पोहोचला असेल नसेल तोच कांता दारातून येताना दिसली. तिच्या हातात बॉक्स होता आणि त्यावर असलेल्या मोगऱ्याच्या सुगंधाने पूर्ण खोली क्षणात भरली. पण तिच्या हातातल्या टपोऱ्या गुलाबाचे तिचे लक्ष वेधून घेतलं. मॅडम आत्ताच हे पार्सल आलंय. टेबलवर ठेवते, नंतर पाहून घ्या, असं म्हणून ती खाली गेली. तिने कसेबसे 2 घास पोटात ढकलले. पटकन ताट खाली ठेवून आली आणि पार्सल फोडलं. त्यात एक साडीचा बॉक्स होता. तिने बॉक्स उघडला. त्यात मऊशार मोरपिशी रंगाची पैठणी होती आणि त्यावर होतं एक पत्र. तिने बॉक्सवर मांडीवर ठेवून पत्र उघडलं. प्रिय वसू, आवडली ना? मला माहितीये तुला आजही किरमिजी रंग आवडतो, पण ही माझी आवड. 25 वर्षापूर्वी ह्याच रंगाने मला भूल पाडली होती. असो, जास्त काही इथे लिहित नाही. तुला फक्त एवढंच कळवायला हे लिहिलंय की माझ्याकडे फार थोडा वेळ राहिलाय. तू आल्याशिवाय माझा प्राण काही जायचं नाही. म्हणून तुला एवढी विनंती करतोय, एकदा येऊन जा. आणि हो, एक शेवटचं, ती साडी नेसून आणि तो गजरा माळून आलीस तर आवडेल मला. वसंता. अशा आशयाचे ते पत्र वाचून तिला अगदी कसूनसं झालं. जावं तरी संकट, न जावं तरी. ती पुन्हा विचारांच्या फेऱ्यात अडकली. शेवटी जाणाऱ्या जीवाचे तळतळाट नकोत म्हणून मनाचा हिया करून उठली. छान पैठणी नेसून केसभर गजरा माळून तयार झाली आणि खाली आली. खोलीतून येताना ते टपोरं गुलाब फुलदाणीत ठेवून यायला नाही विसरली. खाली येताच तिने कांताला हाक मारली. तशी कांता धावत पळत ओढणीला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि क्षणभर तिला पाहतच राहिली. काय सुंदर दिसताय मॅडम. माझीच मेलीची दृष्ट लागायची, असं म्हणत तिने वसूच्या कानामागे काजळाचा तीट लावला. तिला नाराज करावंसं वाटलं नाही म्हणून तीही हसत म्हणाली. हं कांताबाई, आमच्यावर सुस्ती सुमने उधळून झाली असतील तर ऐका आता. एक तातडीचं काम आलंय. रात्री उशीर होईल, तेव्हा आज घरी जाऊ नकोस. आईला आत्ता जेवण पोचतं करून ये म्हणावं. रात्री येणार नाही. मॅडमनी बंगल्यावर राहायला सांगितलंय आणि भीती वाटत असेल तर शेजारच्या सुमीला बोलावून घे सोबतीला. आणि हो, पाऊस सतत पडतोय त्यामुळे गारवा आहे. तर खाली झोपू नकोस. आतल्या खोलीत पलंगावर झोपलीत तरी चालेल. झोपताना दार खिडक्या नीट लावून घे. वरची खिडकी जोराने ओढून मग तिची कडी लाव, नाहीतर वाऱ्याने उघडती. टेबलवर काही महत्त्वाचे कागद आहेत, भिजतील. आलंय ना सगळं नीट लक्षात? कांता हू हू करत सगळं ऐकत होती. शेवटी येते ग म्हणत वसूनं घराचा उंबरठा ओलांडला. बाहेर गाडी तयारच होती. ती आत बसली आणि दार ओढलं. कुठे जायचंय मॅडम? ड्रायव्हरने विचारलं. केळशीला, तिने सांगितले आणि ड्रायव्हरला जुन्या कागदावर लिहिलेला पत्ता दिला. तो जुनाट कागद पाहून ड्रायव्हर म्हणाला, जुना पत्ता दिसतोय. लांबचा पल्ला आहे मॅडम. जाऊन येऊन 8-10 तास लागतील. आता सांज सरतेय, त्यात पाऊस धो धो कळतोय. अजून वेळ जाईल. सकाळी गेलो तर नाही चालणार? नाही काका, जाणं गरजेचं आहे. जावंच लागेल. हळूहळू गेलो तरी चालेल, पण आत्ताच जायला हवं, ती म्हणाली. बरं बरं, जाऊ मग सावकाशीने, असं म्हणत ड्रायव्हरने गाडी सुरू केली. गाडी गेटबाहेर आली आणि केळशीच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या मनातले विचार गाडीच्या दुप्पट वेगाने धावत होते. गाडीत बसून ती शरीराने त्याच्याजवळ जात होती, पण तिचं मन कधीच 25 वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेपेक्षा जाऊन पोहोचले होते. खिडकीच्या काचेवर ताडताड आपटणाऱ्या थेंबाकडे पाहत ती पोहोचली होती 25 वर्ष मागे. पूर्वाश्रमीची वसुधा मुजमजूर आज देशमुखांची सून म्हणून त्या संध्याकाळी केळशीच्या देशमुख वाड्यात गृहप्रवेश करत होती. सारा गाव नव्या सूनबाई पाहायला ओसरीवर जमला होता. ऐन जानेवारीच्या गुलाबी थंडीत आभाळ भरून आलं होतं आणि बरोबर तिनं मापट ओलांडून आत पाऊल टाकलं.
न टाकलं तोच पाऊस शिवरायला सुरुवात झाली आणि गर्दीतून कोणीतरी म्हणालं, चांगल्या पायगुणाची आहे सुनबाई, घरात भरभरून सुख येईल. ते ऐकून तिला समाधान वाटलं. नवी स्वप्न उराशी बाळगून तिने या घरात प्रवेश केला होता. श्रीधर तिचा नवरा मुंबईला होता. चांगली नोकरी होती. गावाकडे घर, शेती, घरची माणसं सगळी मायाळू, सगळं अगदी मनासारखं होतं. म्हणून वसुदेच्या बाबांनी लग्न ठरवलं आणि 1-2 महिन्यात झालं सुद्धा. वसुधासुद्धा सुंदर होती दिसायला, चांगल्या संस्कारात वाढलेली, BA करून ग्रॅज्युएट झालेली. तिचं माहेर दापोलीत, घरचं दूध दुभतं, झाडमाड, थोडक्यात हिरवाईच्या कुशीत वाढलेली. लग्नाचे सगळे विधी आटोपले. आठवडा सरला आणि 7व्या दिवशी श्रीधर जायला निघाला. आता तो एकटाच जाणार होता आणि एकदा नीट जम बसला की तो वसुधाला घेऊन जाणार होता. आदल्या रात्री तिची समजूत घातली होती त्यांनी. तिनंही मनसोक्त त्याच्या कुशीत रडून घेतलं होतं. श्रीधर सकाळीच मुंबईला गेला आणि त्याने भरभक्कम वाढत राहिला. वसुधा, तिचे सासू सासरे, धाकटी नणंद रेश्मा आणि श्रीधरचा धाकटा भाऊ वसंता. वसंता वसुधाचा नाताने धाकटा दीर होता, पण वयाने 4-5 वर्षांनी मोठा होता. शेतीधंद्यात रमलेला, पिळदार शरीरिष्ट कमावलेला, स्वभावाने अगदी मनमिळाऊ, सतत हसवणारा असा हा भरदार रांगडा गडी सहज कुणाच्याही मनात भरावा असाच होता. श्रीधर गेल्यापासून वसूने स्वतःला सासू सासऱ्यांच्या सेवेत वाहून घेतलं. नणंद वहिनीचे सूत देखील चांगलंच जुळलं होतं. पण अवघ्या 7 दिवसात नवलाई संपुष्टात आलेली वसू आतून पार एकटी पडली होती. दिवसभर घरात राबली तरी रात्री देहाची होणारी आग ती तगमग न सहन होऊन ती घराच्या मागच्या विहिरीचं गार पाणी सर्वांगावर ओतून घ्यायची. तो आवाज साऱ्यांनीच ऐकला होता. तिचे एकटेपणा सगळ्यांना समजत होतं, म्हणून सगळे सांभाळून घेत होते. जेवताना वसंत हसवायचा प्रयत्न करायचा, पण ती नुसती वरवर हसायची. पण तिची म्हणावी तशी कळी खुलत नव्हती. महिने सरत होते. मध्यंतरी ती माहेरी जाऊन आली. हा म्हणत 6 महिने सरले. जून उजाडला. वरून राजाचा दमदार आगमन. लावणीच्या कामाला जोर आला होता. त्या दिवशी देखील असाच पाऊस सकाळपासून धो-धो कोसळत होता. वसंता चहाण्याहारी आटपून लवकरच शेतावर गेला. सासूबाईच्या बहिणीच्या नातवाचं बारसं होतं. त्या सकाळीच रेश्माला घेऊन शेजारच्या गावात गेल्या होत्या. रात्री येणार नाही असं सांगून गेलेला. सासरे गेला महिनाभर काही कामानिमित्त त्यांच्याकडे मित्राकडे गेले होते. सकाळपासून वसू घरी एकटीच होती. दुपारचा स्वयंपाक झाला होता. आता शेजारच्या काकी येऊन गेल्या होत्या. त्यांनी भरली वांगी दिली होती. वसंताला भारी आवडायची. भरल्या वांग्याचा वाळगा स्वयंपाकघरात ठेवून वसू बाहेर येणार तोच मागल्या दारातून वसंताची हाक आली, वसू जेवायला वाढ ग लवकर, पटकन परत शेतात जायचे. वसंता तिच्यापेक्षा मोठा म्हणून तो तिला नावानेच हाक मारीत असे. होय भाऊजी, जेवण तयार आहे, हातपाय धुवून या, मी लगेच ताट वाढते. तिने प्रतिसाद दिला आणि ताट वाढायला घेतलं. तो पाटावर येऊन बसला. तिने ताट त्याच्या पुढे ठेवलं आणि बाजूला उभी राहिली. तो घासागणिक तिचं कौतुक करत होता. तशी तिच्या हाताला चांगली चव होती. ती हसून त्याला प्रतिसाद देत होती. भरली वांगी तर त्याने खूपच आवडीने खाल्ली. त्याचं जेवण पटकन आटोपलं. तो पानावरून उठला. हातावर पाणी टाकून बाहेर ओसरीवर आला. तो वाडा म्हणजे मुख्य दरवाजातून आत आलं की राजांगण आणि चहूबाजूंनी खोल्या आणि वर माडीवर 2 खोल्या, मध्ये छानसं तुळशी वृंदावन. तो बाहेरच्या खुर्चीवर बसला होता. बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला. वसूनं आपलं जेवण आटोपलं, भांडी घासली आणि स्वयंपाकघरात झाकपाक केली आणि ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली. तोही एव्हाना उठला आणि शेतावर निघाला. तिला साद घालून आपण शेतावर जात असल्याचं सांगितलं आणि तो शेताच्या दिशेने निघाला. वसू आपल्या खोलीत होती. तिने झोपण्याचा प्रयत्न केला, पण खिडकीबाहेर दिसणाऱ्या कोसळत्या पावसाच्या सरी तिला बेचैन करत होत्या. शेवटी न राहून ती माडीवरून खाली आली आणि स्वतःला राजांगणात कोसळणाऱ्या वरुणराजाच्या स्वाधीन केलं. ती क्षणार्धात चिंब झाली. इतक्यात मागल्या दारातून पाळोली विसरलेला वसंता ती घ्यायला आला. मुख्य दरवाजा बंद होता. वसू स्वयंपाकघरात दिसली नाही म्हणून तो ओसरीवर आला आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर थबकला. त्याची नजर तिच्या स्थिरावली. समोर होती ती, डोळे बंद करून मनसोक्त सरींनी भिजणारी, किरमिजी रंगाची साडी चोळी अंगाशी चिकटून लगट करून पाहत होती. अर्धवट सुटलेल्या आंबोड्यातून निथळणारं पाणी, गोऱ्या कोमल कांतीवर आभाळातून उतरणारे थेंब तिला विचलित करत होते. हाताने ती स्वतःला मिठीत घेत होती, पण स्वतःचा स्पर्श कुठवर तरी तिची सहन क्षमतावर होता. पण हे पाहून वसंता मात्र आता बेभान झाला. त्याचं रक्त गरम झालं, शिरा ताठरल्या आणि तो तीरासारखा तिच्या जवळ पोहोचला. तिला आपल्या पिळदार बाहूमध्ये सामावून घेतलं. बेसावध असलेली ती स्वतःभोवती पडलेल्या दणकट बाहूंच्या विळख्याने क्षणभरासाठी भांबावली खरी, परंतु पुरुष स्पर्शासाठी आसुसलेले तिच्या देहाची प्रतिक्रिया क्षणात मावळला आणि ती त्याच्या मिठीत विरघळली. त्याच्या देहाचा गावरान गंध तिला वेडावून गेला.
एकमेकांच्या श्वासोश्वासांनी दोघे उत्तेजित होत होते. कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांच्या भावपाशात सामावलेले होते. वरुणवृष्टीपेक्षा दोघांची चुंबन वर्षा मुसळधार होती. ती त्या असंख्य पाऊसधारांमध्ये त्यांच्या रांगड्या स्पर्शाने न्हाऊन निघत होती. त्याने तिला फुलासारखे अलगद उचलून आतल्या खोलीत नेलं. ओली वस्त्रे दोघांच्या देहापासून कधीच दुरावली होती. दोघे विवस्त्र पलंगावर एकमेकांत विलीन झाले होते. दोघांच्या मिलनाला रक्ताकरांचं उधाण आलं होतं. पूर्ण सांज सरली. बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता. इथे दोघे तृप्त होऊन एकमेकांच्या भावपाशात पोहडले होते. आजच्या वसंत मिलनाने वसुधा तृप्त झाली खरी, पण अंथरूण येता येता दोघे भानावर आले. वसंत तिच्यापासून दूर झाला. त्याने पटकन खाली पडलेली कपडे घातले आणि तिला चादर अंगाभोवती लपेटली. तीही झाल्या प्रकाराने बिथरली होती. हे त्याच्या लक्षात येताच तो सौम्यपणे म्हणाला, जे झालं ते अनवधाने झालं. पाप तुझ्याही मनात नव्हतं आणि माझ्याही. आपण परिस्थितीपुढे झुकलो. यात आपल्या दोघांचा दोष नाही. मी बेभान झालो होतो. माझा स्वतःवरचा संयम सुटला. मला माफ कर. पण कुठेतरी तुझी इतक्या दिवसांची तगमग पाहावेना म्हणून माझ्या हातून हे घडलं. चूक झाली खरी, पण पुन्हा एकदा तुझी माफी मागतो. झालं गेलं विसरून जा. जे झालं ते आपल्यातच राहील. हा शब्द. असं म्हणून तो शेवटचा तिच्याजवळ गेला आणि तिच्या माथ्यावर ओठ टेकले आणि मऊशार केसावरून हात फिरवून तिथून निघून गेला. तीही तशीच पलंगावर पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सासूबाई आणि रेश्मा परतल्या. वसूची खुललेली कळी पाहून त्यांना देखील आनंद झाला. पण त्या मागचं कारण मात्र त्यांना माहीत नव्हतं. त्यात दुपारी श्रीधरचं पत्र आलं. त्यात येतोय असं लिहिलं होतं. त्याच्यामुळे ती खुश असावी असं सगळ्यांचा समज झाला. ठरल्या दिवशी श्रीधर आला. मुंबईत आता त्याने चांगलं बस्तान बसवलं होतं. या खेपेला तो वसूला न्यायला आला होता. महिनाभर राहून वसुधा आणि श्रीधर मुंबईला रवाना झाले. दोघे तेथे पोहोचताच न पोहोचता तोच महिना दीड महिन्यात वसूला दिवस गेल्याची गोड बातमी आली. सगळ्यांना खूप आनंद झाला. श्रीधरने वसूची नीट काळजी घेतली आणि 9 महिन्यांनी वसूच्या कुशीत तिची परिराणी विभा अवतरली. वसूनं सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतर काही ना काही कारण काढून ती गावाकडे जायचं टाळत राहिली. मध्यंतरी वसंताचं लग्न झालं. श्रीधर विभाला घेऊन जाऊन आला, पण वसूनं त्याही वेळी जायचं टाळलं आणि आज थेट 25 वर्षांनी ती तिथे जात होती. मॅडम केळशी आलं. इथून पुढे कसं जायचं? ड्रायव्हरच्या प्रश्नाने ती तंद्रीतून बाहेर आली. देवळाच्या इथे गाडी थांबवा, मी आलेच जाऊन, असं सांगून ती गाडीतून उतरली. पाऊस खूप पडत होता, त्यामुळे कदाचित दिवे गेले असावेत. तिने वाड्यात प्रवेश केला आणि तिला परत सारं आठवलं. आता मात्र वाडा भकास दिसत होता. पूर्वीसारखी. आता त्याची माणसांची सवय मोडली होती म्हणून असेल कदाचित. तिने विचारलं, कोणी आहे का? तिच्या आवाजाने एक बाई बाहेर आल्या. साधारण तिच्या वयाच्या 1-2 वर्षाचा फरक असेल. फार फार ती वसंताची बायको असावी असा तिने अंदाज बांधला. वसंत आहे का? तिने त्या बाईला विचारलं. हो आहेत ना. आज झोपलेत. या मी दाखवते तुम्हाला त्यांची खोली. माझ्या मागून सावकाश या. धडपडाल. हे दिवे पण आत्ताच जायला हवे होते. असं म्हणत ती पुढे गेली. मी इथेच तर धडपडले होते. वसू पुटपुटली. काही म्हणालात? तिने विचारलं. नाही नाही, मी काही नाही म्हटलं. वसूने वेळ मारून नेली. तिने वसूला त्याच्या खोलीत नेलं. अहो बघा, तुम्हाला भेटायला कुणीतरी बाई आल्या आहेत. दुमडून कपाळावरचा हात बाजूला सारत तो क्षीण स्वरात उद्गारला. वसू आलीस का गं? हो, असं वसू हुंकार देत आत आली. तिचं पाऊल पडताच गेलेले दिवे आले आणि खोली प्रकाशाने उजळून निघाली आणि त्याच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटली. ही माझी बायको सुनंदा आणि ही वसुधा, आपल्या मोठ्या वहिनी श्रीधर दादाची बायको. त्याने धावती ओळख करून दिली. दोघींनी एकमेकींकडे पाहत स्मित हास्य करत ओळख स्वीकारली. सुनंदे, तू बाहेर जा. मला यांच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. सुनंदाने पुढचं काही विचारण्याआधीच तिला तिथून बाहेर पाठवलं. ती निमूट खोलीतून बाहेर आली. वसूनं दरवाजा लावून घेतला. ख्याली खुशाली विचारून झाल्यावर वसंतानं मूळ मुद्द्याला हात घातला. कित्येक वर्षापासून मनात साठवून ठेवलेले सत्य वसंतानं वसूपुढे ठेवलं आणि शांत झाला. आज त्याला सुखाची झोप लागणार होती. तिची झोप मात्र उडाली होती कायमचीच. 1-2 तासाचा संवाद संपल्यानंतर ती त्याचा निरोप घेऊन परत निघाली. खोली बाहेर आली तेव्हा दाराच्या कडेला ओल्या डोळ्यांनी तिला पाहत सुनंदा उभी होती. गाडीत बसली. गाडी परतीच्या वाटेला लागली. ती डोळे मिटून बसली होती. 10च्या दरम्यान निघालेली ती घरी पोहोचली तेव्हा 1 वाजला होता. चावी देऊन ड्रायव्हर निघून गेला. तिने स्वतःकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि आत आली. दरवाजा लावला आणि आपल्या खोलीकडे वळणार इतक्यात तिला कांताची आठवण झाली. ती आतल्या खोलीत झोकावली. कांता आणि शेजारची सुमी गाढ झोपल्या होत्या. क्षणभर तिला हेवा वाटला त्या पोरींचा. कसल्याच चिंतेविना गाढ झोप लागली होती त्यांना. विचारांच्या गुंगीतच ती वर आली. तशीच खुर्चीत बसून राहिली रात्रभर. त्या विचारांच्या गराड्यात कधीतरी पहाट झाली. तिला झोप लागली. कांता झाडलोट करायला आली.
तेव्हा तिला उठवलं. ती पूर्ण अवघडली होती. केसातला गजरा विस्कटला होता. साडी चुरगळली होती. ती उठली आणि आवरलं. हे सगळं झाल्यानंतर आठवड्याभरानं भर दुपारी तिला पत्र मिळालं वसंता गेल्याचं, आणि त्यासोबत कागदपत्र होतं शेतीची, जमीन जुमल्याची. वसंतानं सगळं विभाच्या नावावर केलं होतं, फक्त राहतं घर सोडून. ते त्यानं सुनंदेसाठी ठेवलं होतं. खरं तर या सगळ्याची वसुधाला गरजच नव्हती, कारण ते गाव सोडल्यानंतर तिचं आयुष्य 25 वर्ष खूप बदललं होतं. मुंबईत आल्यावर तिने श्रीधरला पुरेपूर साथ दिली. तो नोकरीत वरचा हुद्दा मिळवेपर्यंत छोट्या 2 खोल्यांच्या घरात राहिली. मुलीला योग्य संस्कार दिले, तिला वाढवलं, तिच्या शिक्षणाकडे पुरेपूर लक्ष दिलं. त्याचबरोबरीने तिने स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट झाली. काही दिवस नोकरी देखील केली, पण त्याच वेळी श्रीधरला प्रमोशन मिळालं, म्हणून तिला नोकरी सोडावी लागली. त्यानंतर ते फ्लॅटवर राहायला आले. तिथे असतानाच विभाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि तिला पुढल्या शिक्षणासाठी परदेशात जायची फेलोशिप मिळाली. विभा परदेशी गेल्यावर ते दोघेच मुंबईत राहिले. तिची इच्छा होती की समुद्रकिनारी घर असावं, म्हणून अलिबागला समुद्रकिनारी हा बंगला त्याने तिच्यासाठी घेतला. ते इथे राहायला आले. ती छान रमली. मात्र श्रीधरचं मन काही रमेना, म्हणून तो परत मुंबईतल्या फ्लॅटवर राहायला गेला आणि इथल्या या मोठ्या ऐसपैस असंख्य खोल्यांच्या घरात ती एकटीच उरली. पण तिच्याकडे कामाला येणाऱ्या बाईची मुलगी, तिची आई आजारी असल्यामुळे झाडलोट आणि इतर कामाला येत होती. ती विभाच्या वयाची आणि त्यात खूप बोलकी असल्यामुळे तिला तिचा लळा लागला होता. तिला चांगली सोबत होती. सगळी कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली होती. तिच्या हातात ते पत्र होतं. तशीच सांजेची वेळ, रिपरिपणारा पाऊस आणि समोरच्या खिडकीतून दिसत होता अस्ताला जाणारा सूर्य. वसूनं उभ्या 25 वर्षात ज्या प्रसंगाचे पडद्याआड श्रीधर किंवा विभा दोघांच्या आयुष्यात कधीही उमटू दिले नाही. तिने कर्तव्यदक्ष पत्नी आणि या दोन्ही भूमिका योग्य रीतीने पार पाडल्या. पण तिच्या मनात खोलवर त्या अपराधाबद्दलचं शल्य आजही भळभळत होतं. तरीही पती आणि मुलीचं सुख पाहून ती समाधानी होती. मात्र त्या दिवशी वसंता आणि तिची भेट, त्यावेळी त्याने सांगितलेली ती गोष्ट, त्यामुळे तिचं विश्व पुन्हा ढवळून निघालं होतं. आणि आज तो आपलं मन तिच्याकडे रीत करून कायमचा निघून गेला होता. पण तिचं काय, ती कोणाकडे मन मोकळं करणार होती? तिला आठवत होतं त्यांच्यातील तो शेवटचा संवाद. वसू, कशी आहेस? त्याने विचारलं. ठीक आहे. काय बोलायचंय तुम्हाला आता 25 वर्षांनंतर? ती निर्विकारपणे म्हणाली. हो, सांगतो. आधी मला सांग, कशी आहे आपली लेक विभा? या प्रश्नाने जणू तिच्या पायाखालची जमीन सरकायची बाकी राहिली होती. हे काय बोलताय तुम्ही? विभा माझी आणि श्रीधरची. बोलताना तिचे शब्द जड झाले. ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होती की वसंताचं म्हणणं खोटं ठरावं, पण वसंता पूर्व्यासहित तिचे प्रश्न हाणून पाडीत होता. मला माहीत होतं तू सहजपणे हे मान्य करणार नाहीस, पण हे त्याचं आणखीन एक प्रमाण आहे. हे बघ, माझ्या दंडावरची ही खून विभाच्या दंडावर जशास तशी उमटली आहे. लहानपणी माझ्या लग्नाला आली होती तेव्हा खेळता खेळता मला ती दिसली होती. तू आई आहेस तिची, तुला तर जन्म झाल्या झाल्या दिसली असेल ना? असं म्हणत त्याने दंड दाखवला. त्याचं खरं होतंच. तीच खून विभाच्या दंडावर होती. पण गरजेचं नाही की जन्मखून फक्त वडिलांचीच असावी. एका खुनेने हे सिद्ध नाही होत की ती पुन्हा कळवळून बोलली. ठीक, जरा बुद्धीला ताण देऊन विचार करून सांग. विभा अपुऱ्या दिवसांची जन्मली होती की नाही? ती पूर्ण 9 महिन्यांनी जन्मली होती. मग तुला आठवत असेल तर दादा इथे महिनाभर राहिला होता. त्यानंतर तुम्ही मुंबईला गेलात, पण तो येण्याचा आठवडाभर आधी तुझी पाळी चुकली होती. पण तू हे कोणाला बोलली नाहीस आणि मुंबईला गेल्यावर दिवस गेल्याचं कळवलंस आणि बरोबर 8 महिन्यांनी विभा जन्मली. तू जर म्हणतेस की ती पुऱ्या दिवसांची आहे, तर मग तसं काही नाही होत. असं कधी कधी येते उशिराने पाळी, पण तुम्ही त्यावेळी माझ्या पाळीवर पाळत ठेवून होतात. शोभतं का तुम्हाला? ती रागाने म्हणाली. नाही वसू, गैरसमज करून घेऊ नकोस. तुझी पाळी चुकली आणि 2 दिवसांनी आईला मी शेजारच्या काकींना सांगताना ऐकलं. परवाचे दिवशीच होती वसूची पाळी, अजून आली नाही. यायला हवी होती एव्हानं. आणि हे ऐकून मी सुद्धा भ्यालो. मग मी रोज वाट पाहू लागलो, पण शेवटी तुम्ही गेल्यावर मला आईने थेट गोड बातमी आहे म्हणून सांगितलं. मीही माझ्या मनाचे वेगळं समाधान करून घेतलं. पण दादा इथे आला तेव्हा हाच प्रश्न मी त्याला विचारला. तोही म्हणाला ती पूर्ण 9 महिन्यांनी जन्मली. मग मी नीट आरखडा बांधला. त्यावर वारंवार हे सिद्ध झाले की विभा माझी मुलगी आहे. आणि हे सत्य आहे, तू कितीही नाकारलंस तरी. त्याने उसासा टाकला. नाही नाही, हे खोटं आहे. वसू ओरडली. वसू, माझ्या हातून जे झालं ते अक्षम्य गुन्हा होता, मी मान्य करतो. पण जे झालं ते अनावधानं झालं आणि आजवर मी त्याची पुरेपूर शिक्षा भोगतोय. मी माझं पुरुषत्व पूर्णपणे तुला अर्पण केलं. जरी तू वासना असली तरी त्या समर्पणाची भावना दृढ होती. म्हणून की काय, मी माझ्या स्वतःच्या पत्नीला कधी समाधानी करू शकलो नाही. तिला पूर्ण समर्पित होऊ शकलो नाही.
ज्यामुळेच की काय माझ्या पापाचं फलित म्हणून तिच्या माझ्यात कोणाही मध्ये दोष नसताना गेली 25 वर्ष आम्हाला संतती लाभ झालाच नाही. खरं तर मी हे कुणाला सांगणार नव्हतो, अगदी तुलाही. पण आता जायची वेळ आली. राहावेनासं झालं म्हणून कसाबसा तुझा नवीन पत्ता मिळवून तुला पत्र पाठवलं. तो थोडा थांबला. त्याला दम लागला होता. तिने त्याला बाजूच्या माठातलं पाणी पाजलं आणि म्हणाली, ते काही असलं तरी विभा माझी आणि श्रीधरचीच मुलगी आहे आणि हेच अटळ सत्य आहे. तो तिच्या डोळ्यात पाहता क्षणी हसला आणि म्हणाला, तू म्हणतेस तसं असेल तर चांगलंच आहे. तुझ्या आणि दादाच्या संसारात ढवळाढवळ किंवा उलथापालथ करायची माझी बिलकुल इच्छा नाहीये. पण एकच शेवटचा प्रश्न, नीट विचार करून उत्तर दे. विभाच्या जन्मानंतर तुला पुन्हा कधीच दिवस का गेले नाहीत? तू पुन्हा कधीच का आई झाली नाहीस? कानात शिष्याचा रस ओतल्यासारखा तो प्रश्न तिच्या कानात घुसला. ती काही बोलणार इतक्यात तो म्हणाला, ह्याचं उत्तर मला नाही दिलं तरी चालेल, पण स्वतःच्या मनाला नक्की दे. एवढंच सांगायचं होतं मला. सुखी राहा. एवढं बोलून तो पाठमोरा झाला आणि तीही खोलीबाहेर आली. तिथे सुनंदा मुसमुसत उभी होती. तिने सारं ऐकलं होतं. तिच्याकडे एकवार पाहिलं आणि ती निघून आली. आज वसंताचा तोच प्रश्न तिच्यासमोर आला, वाचून उभा होता. ते शब्द खोलीभर घुमत होते आणि त्यात उत्तर खोल मनाच्या डोहात कुठेतरी दडलेलं होतं, जे न बोलता तिने स्वीकारलं होतं. तो प्रश्न होता, तू पुन्हा कधीच आई का झाली नाहीस? आणि आज तिचं उद्ध्वस्त मन आकंदरून परत परत तेच सांगत होतं, होय वसंता, विभा तुमची मुलगी आहे. मी मान्य करते ती तुमची मुलगी आहे. या ओल्या सांजवेळी हातून अनावधानाने घडलेली चूक आज तिच्या मुलीच्या अस्तित्वावर असंख्य प्रश्न उभे करीत होती आणि त्यांची उत्तरे आता तिच्या मनाच्या चोरक कोपऱ्यात स्थिरावली होती, कायमचीच. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.